नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण सकाळच्या सत्रामध्ये एम्स नागपूर भरती संदर्भात एक व्हिडिओ बनवून टाकला होता, ज्यामध्ये आपण शॉर्टमध्ये संपूर्ण काही माहिती घेतली होती. तर मित्रांनो, आता त्याची सविस्तर जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एम्स नागपूर मार्फत. आणि आपण आताच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख असो किंवा निवड प्रक्रिया असो किंवा काय काय डॉक्युमेंट लागणारे असतील, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, हे संपूर्ण काही यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर मित्रांनो, ही जी जाहिरात जी आहे जी की ऑफिशियली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे की जाहिरात क्रमांक वगैरे. तर सकाळी आज 1 तासापूर्वी मित्रांनो ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही या ठिकाणी देखील पाहू शकता, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर रिक्रुटमेंट टू व्हेरियस नॉन फॅकल्टी पोस्ट ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिक ॲट एम्स नागपूरमध्ये. तर ह्या जे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत ते आहेत 4 जुलै 2023 पासून. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आहे 31 जुलै 2023. तर यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक 20 ते 25 दिवसाचा टायमिंग मिळाला आहे अर्ज करण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर त्याच्या मागे खाली जी माहिती देण्यात आली आहे ती आहे नेम ऑफ द पोस्ट, कोणकोणते पदे भरली जाणारे आहेत किंवा कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा रिक्त आहेत या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तर पाहूया आपण सविस्तर माहिती, ज्यामध्ये पहिलं पद जे आहे ते असोसिएट प्रोफेसर किंवा रीडरचं हे पद आहे. ग्रुप ए मधलं हे पद आहे आणि यासाठी लेवल 12चं तुम्हाला पे लेवल असणार आहे. आणि यामध्ये फक्त ओपन कॅटेगरी म्हणजे की अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी फक्त 2 जागा आहेत, जे की टोटली 2 जागा आहेत. त्यानंतर मेडिकल सोशल वर्कर हे ग्रुप बीचं पद आहे, लेवल 7चं तुम्हाला पे लेवल असणार आहे. आणि यासाठी जे जागा आहेत ते आहे फक्त एकच जागा, जे की अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी आहे आणि टोटल जागा देखील एकच आहे. त्यानंतरचं तिसरं पद आहे टेक्निकल असिस्टंट आणि टेक्निशियन. तर हे ग्रुप बीचं पद आहे, यासाठी पे लेवल 6चं आहे आणि अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी फक्त एकच जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर कॅशियर ग्रुप सीचं पद आहे, लेवल 4चं पे लेवल आहे. त्यानंतर अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी फक्त एकच जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट ग्रुप सीचं पद आहे हे, यासाठी पे लेवल 2चं आहे आणि अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी एकच जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे लॅब टेक्निशियनसाठी हे लॅब टेक्निशियन जे आहे ग्रुप सी मधलं पद आहे आणि पे लेवल 5चं या ठिकाणी तुम्हाला पे लेवल असणार असेल. आणि यासाठी जागा जी आहे ते अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 4 तर ओबीसीसाठी 1 आहे, असे दोन्ही मिळून 5 जागा या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या आहेत. त्यानंतर आहे लॅब अटेंड ग्रेड 2. तर लॅब अटेंड ग्रेड हे ग्रुप सी मधलंच पद आहे, लेवल 2चं पे लेवल आहे, 1 जागा या ठिकाणी आहे अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी, तर ओबीसीसाठी 1 जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. असे तब्बल 2 जागांकरता ही जाहिरात आहे. त्यानंतर स्टेनिओग्राफरसाठी जे आहे जे की ग्रुप सीचं पद आहे, पे लेवल 4 आहे आणि एकच जागा याची भरली जाणारी आहे. त्यानंतर 9वं पद जे की भरपूर जागांकरता आहे, हॉस्पिटल अटेंड ग्रेड 3चं हे पद आहे, पदाचं नाव आणि ग्रुप सी मधलं हे पद आहे, लेवल 1चं या ठिकाणी तुम्हाला पे लेवल असणार आहे. आणि यामध्ये जे आहे अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 19 जागा आहेत, तर ओबीसीसाठी 10 आहेत, एससीसाठी 5 आहेत, एसटीसाठी 3 आहेत आणि ईडब्ल्यूएससाठी 3 जागा आहेत. असे तब्बल 40 जागांकरता ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, टोटली जर पाहिलं ओव्हरऑल तर या ठिकाणी 54 जागांची ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 54 पदे जी आहे ती ही भरली जाणारी आहेत या जाहिरातीमार्फत. आणि सर्व काही सरळ सेवा भरती जाहिरात आहे मित्रांनो, यासाठी कुठल्याही प्रकारचं तुमचं 3 स्टेज परीक्षा काही वगैरे होणारी नाही आहे. तर मित्रांनो, त्यानंतर यांनी काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी कंडिशन सांगितलेले आहे, जे की आपण स्टेप बाय स्टेप सर्व काही पाहणार आहोत. तर सुरुवातीला त्यांनी 4 जुलैपासून याचे ऑनलाईन अर्ज वगैरे होणार आहेत सांगितलेली माहिती आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस यांनी माहिती दिली आहे. तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय म्हटलेलं आहे की सिलेक्शन प्रोसेसमध्ये सांगितलं आहे की जे ग्रुप एचं पद आहे त्यासाठी कसल्याच प्रकारची म्हणजे एक्झाम वगैरे होणार नाही, तर डायरेक्टली जे आहे इंटरव्ह्यू मार्फत जे आहे ते निवडलं जाणार आहे. इंटरव्ह्यू ओनली या ठिकाणी होणार आहे. आणि बाकी जे इतर पद आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, त्यांच्यासाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणारी आहे, म्हणजे की CBT जी आहे ती घेतली जाणारी आहे. त्यानंतर थोडक्यामध्ये तुमची स्किल टेस्ट देखील या ठिकाणी घेतल्या जाणारी आहे. ज्या पदांकरिता अप्लाय असणार असेल, कंपल्सरी असणार असेल, त्या पदांकरिता तुमची जे काही स्किल टेस्ट होणारी असेल, तर ह्या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम तुमची होणार असेल हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पॉईंट आहे की डेट ऑफ ऑनलाईन म्हणजे की CBT मोड एक्झामिनेशन किंवा इंटरव्ह्यू विल बी इंटिमेटेड लेटर ऑन ओनली एम्स नागपूर वेबसाईट. तर जे काही एक्झामचे अपडेट असतील किंवा इंटरव्ह्यूचे अपडेट असतील ते फक्त एम्स नागपूर वेबसाईटवर तुम्हाला दिले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर टेस्ट सेंटर म्हणजे की तुमचे एक्झामचे सेंटर कोणकोणते असू शकतात ते त्यांनी सांगितलं आहे, ज्यामध्ये नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगलुरू, लखनौ आणि नागपूर हे जे आहे त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. परंतु तुम्ही अर्ज करते वेळेस समजा आपल्या महाराष्ट्रामधले काही सेंटर येत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी देखील निवडू शकता यांनी हे सांगितलेलं आहे. आणि ई ॲडमिट कार्ड फॉर CBT, तर CBTसाठी ॲडमिट कार्ड तुमचे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला मिळणारे असतील आणि जे काही असेल ते ऑनलाईनच तुम्हाला जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे एम्स नागपूरची त्यावर तुम्हाला दिलं जाणार
राहणार आहे. त्यानंतर एज रिलॅक्शन्समध्ये जे काही इतर गव्हर्नमेंटच्या एक्झामला असतं त्याच प्रकारे आहे 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षाचं. बाकी यामध्ये काही तेवढं महत्त्वपूर्ण नाही म्हणून त्यामुळे आपण जे आहे हे स्किप करणार आहोत. जर तुम्हाला याची ऑफिशियल जाहिरात हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपवर याची आपण जे आहे जाहिरात टाकलेली आहे. कॅटेगरी जे आता कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे की फीसमध्ये कोणकोणत्या कॅटेगरीला सूट आहे किंवा नाही, तर जनरल, ओबीसी, EWS अँड एक्स सर्व्हिसमॅनसाठी 1000 रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर SC ST साठी 800 रुपये आहे. तर PWD जे म्हणजे अपंग जे आहे त्यांच्यासाठी जे की नील म्हणजे की कोणत्याही प्रक्रिया या ठिकाणी राहणारी नाही, म्हणजे की त्यांना परीक्षा फीची काही गरज नाही, ते डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर 1000 रुपये हे जे आहे जनरलसाठी आहे आणि SC ST रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 800 रुपये फक्त या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. थोडक्यामध्ये फीस ही सर्वात जास्त आहे मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवून घ्या. फीस हे काळजीपूर्वक पहा, त्यानंतर यासाठी अर्ज करा. तर थोडक्यामध्ये त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तर पदासाठी कोणत्या पदासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार असेल ते आता आपण पाहू. तर यामध्ये जे पहिलं पद आहे ते असोसिएट प्रोफेसर रीडर किंवा रीडरचं आहे. त्यासाठी इसेन्शियलमध्ये मास्टर डिग्री इन नर्सिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन किंवा युनिव्हर्सिटी. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे रजिस्टर्ड नर्स अँड अ मिडवाईफ. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे 8 year एक्सपिरियन्स आफ्टर MSc नर्सिंग इन्क्लुडिंग 5 years टीचिंग एक्सपिरियन्स इन नर्सिंग. थोडक्यात या ठिकाणी एक्सपिरियन्स देखील मागितलेलं आहे आणि त्यासोबतच तुमची महत्त्वपूर्ण डिग्री देखील आहे. डिझायरेबल PhD इन नर्सिंग, जर समजा तुमची नर्सिंगमध्ये PhD झाली असेल तर ते तर अजूनच चांगलं. आणि एज लिमिट जे आहे अप टू 15 years म्हणजे की 25 वर्षापेक्षा जास्त असू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतरचा मेडिकल सोशल वर्कर यासाठी काय आहे तर इसेन्शियलमध्ये MA सोशल वर्क किंवा MSW विथ स्पेशलायझेशन इन मेडिकल सोशल वर्क फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन. तर तुमचं जर समजा MSW झालेलं असेल कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून चांगल्या, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा तुमचं MA जर सोशल वर्कमधून झालेलं असेल तर ते देखील विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल होणारे असतील. त्यासोबतच 5 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील त्यांनी मागितलेला आहे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलेला. आणि डिझायरेबलमध्ये आहे ॲबिलिटी टू यूज कम्प्युटर हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन ऑफिस ॲप्लिकेशन, स्प्रेडशीट अँड प्रेझेंटेशन. हे तुम्हाला थोडक्यात कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि एज लिमिट जी आहे याची बिटवीन 18 to 15 years म्हणजे 18 ते 35 वर्ष याची एज लिमिट देण्यात आलेली आहे. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट किंवा टेक्निशियनसाठी काय आहे तर इसेन्शियलमध्ये BSc इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी ऑर इक्विलेंट मागितलेला आहे. त्यानंतर 5 year एक्सपिरियन्स इन द कन्सर्न फील्ड, तर याच्यामधला तुम्हाला 5 वर्ष अनुभव, त्यासोबत BSc इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीमध्ये होणं आवश्यक आहे. किंवा त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी ऑर इक्विलेंट असेल ते पण चालणार आहे. त्यासोबतच तुम्हाला 8 वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ज्यांचा डिप्लोमा आहे त्यांना 8 वर्षाचा आणि ज्याच्याकडे डिग्रीज वगैरे असतील त्यांसाठी 5 वर्षाचा या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे. त्यासोबतच अजून एक म्हटलेलं आहे की फॉर पोस्ट इन द अँथेसिया ऑपरेशन थिएटर BSc इन ऑर टेक्निक्स ऑर इक्विलेंट विथ 5 year एक्सपिरियन्स इन कन्सर्न फील्ड. जर तुमचं हे देखील झालेलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होणार आहे असाल. तर याची एज लिमिट जी आहे 25 ते 35 वर्ष अशी ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट ज्याला LDC देखील म्हटलं जातं, यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये फक्त 12वी पास असणं आवश्यक आहे. त्यासोबतच तुमचं जे आहे 30-50 जे झालेलं आहे ते देखील होणं या ठिकाणी गरजेचं आहे. डिझायरेबलमध्ये बेसिक कॅम्प्युटर लिटरसी म्हणजे तुम्हाला कॅम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. एज लिमिटमध्ये बिटवीन 18 to 13 years म्हणजे 18 ते 30 वर्ष वय असणं आवश्यक आहे. त्यानंतर कॅशियर या पदासाठी डिग्री इन कॉमर्स ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विलंट जे काही कॉमर्समधली डिग्री असेल ते होणं आवश्यक आहे. त्यासोबतच ॲटलिस्ट 2 year एक्सपिरियन्स ऑफ हँडलिंग अकाउंट वर्क ऑफ अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. कोणत्याही शासकीय याच्यामध्ये तुमचं काम झालेलं असेल, तुम्ही 2 वर्ष अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यासोबत दुसरा पॉईंट असा आहे हॅव्हिंग अ प्रिफरन्सी इन कम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजे कम्प्युटरचं तुम्हाला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. एज लिमिटमध्ये 21 ते 30 वर्ष एज लिमिट ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर 6वं पद लॅब टेक्निशियनमध्ये 10वी + 12वी म्हणजे की 12वी विथ सायन्स असणं आवश्यक आहे. 10+2 म्हणजे 12वी तुमची सायन्समध्ये झाले असेल. त्यासोबतच डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यानंतर डिझायरेबल जे की BSc इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, जर तुमचं BSc इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीमध्ये झाला असेल तर 100% तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तर एज लिमिटमध्ये बिटवीन 21 to 30 years 21 ते 30 वर्ष या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यानंतर लॅब अटेंड ग्रेड 2चं पद, त्यासाठी 10वी म्हणजे की 12वी 10+2 12वी विथ सायन्स असणं आवश्यक आहे. त्यासोबतच डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी मागितलेला आहे. आणि डिझायरेबलमध्ये एक्सपिरियन्स 2 years इन रिव्हेलंट फील्ड 2 वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे. आणि एज लिमिटमध्ये 18 ते 27 वर्ष एवढी एज मागितलेली आहे.
त्यानंतर स्टेनोग्राफर या पदासाठी 12वी पास असणं आवश्यक आहे फक्त. त्यासोबतच तुमचं जे काही स्किल टेस्ट आहे नॉर्म्स जे की 18 WPM वर्ड्स आणि त्यासोबतच जे इंग्लिश आहे म्हणजे की इंग्लिश आणि हिंदीचं हे तुमचं होणं आवश्यक आहे. त्यासोबतच डिझायरेबलमध्ये त्यांनी थोडक्यामध्ये एक्सिलेंट कमांड ओव्हर हिंदी अँड इंग्लिश रिटन अँड स्पोकन. तर तुम्हाला जे हिंदी आणि इंग्लिश येणं परफेक्टली या ठिकाणी कंपल्सरी आहे. एज लिमिटमध्ये 18 ते 27 वर्ष एज लिमिट देण्यात आलेली आहे. त्यानंतर महत्त्वपूर्ण पद जे की ज्या पदासाठी सर्वाधिक संख्या आणि जागा आहे तर हॉस्पिटल अटेंड ग्रेड 3 साठी काय मागितलेलं आहे तर फक्त 10वी पास या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि सर्टिफिकेट कोर्स इन हॉस्पिटल सर्व्हिस कंडक्टेड बाय अ रिकॉग्नाइज्ड ऑर्गनायझेशन. तर तुमच्याकडे जर समजा कोणत्या हॉस्पिटलचं समजा काम केलेला अनुभवाचं सर्टिफिकेट असेल त्यावर देखील तुम्हाला या ठिकाणी काम भागणार आहे. आणि डिझायरेबलमध्ये एक्सपिरियन्स ऑफ हॅव्हिंग वर्कड इन हॉस्पिटल तुमचा त्या हॉस्पिटलमध्ये केलेला अनुभव देखील असणं आवश्यक आहे. आणि एज लिमिटमध्ये बिटवीन 18 to 30 इयर म्हणजे की 18 ते 30 वर्षापर्यंतचे सर्व या ठिकाणी जे की पात्र ठरणारे आहे. तर थोडक्यामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे तर जे की महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर एक्झाममध्ये काय असणार असेल जे ग्रुप बी आणि ग्रुप सीचे पोस्ट आहे त्यांचं एक्झाम सिलेबस काय आहे तर थोडक्यात ते आपण पाहूया एक्झाम पॅटर्न आणि सिलेबसमध्ये. तर जे काही पोस्ट नेम कॅशियर आहे त्याच्यासाठी जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्पॅरिझन हे जे की इतर परीक्षांना असतं त्याच प्रकारे आहे. फक्त प्रश्नसंख्यामध्ये 30-30 10-30 या प्रकारे म्हणजे की 100 प्रश्न असतील आणि 100 प्रश्नाला जे आहे 100 गुण असणार आहेत. एका प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. टाईम ड्युरेशन म्हणजे 1 तास तुमच्याकडे टाईम असणार आहे आणि इंडक्टिव्ह सिलेबस ॲज गिवन बिलो. तर या प्रकारे जो सिलेबस दिलेला आहे तो या प्रकारचा जो सर्व काही यांचा पेपर पॅटर्न असणारा असेल. आता जे काही लॅब टेक्निशियन वगैरे आहे त्यांसाठी या ठिकाणी टेक्निकल देखील थोडक्यामध्ये टेक्निकलचा सिलेबस देखील देण्यात आलेला आहे जे की आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून देऊ. तर मित्रांनो व्हिडिओ खूप लॉंग होत आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथं संपवत असो. तर समोर मित्रांनो फक्त याचा सिलेबस दिलेला आहे बाकी काही नाही जे की याची PDF तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता, अभ्यास करू शकता मित्रांनो. आणि याचे देखील आपण ऑनलाईन लेक्चर्स लवकरच आपल्या चॅनलवर चालू करणार आहोत जे की आपल्या टेलिग्राम ग्रुपवर या संदर्भात ऑलरेडी अपडेट दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल किंवा तांत्रिक प्रश्न हवा असेल या भरतीसाठी तर लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून ठेवा जेणेकरून उपलब्ध झाल्यानंतर ते लगेचच्या लगेच तुम्हाला फॉरवर्ड करतील. तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा किंवा या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला ते विचारू शकता. आणि या सविस्तर माहितीसाठी मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपवर याची संपूर्ण काय माहिती वेळोवेळी तुम्हाला दिली जात असते. तर मित्रांनो भेटू आपण व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.